या प्रकरणानंतर आता संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। गरीब कॅन्टीनवाल्याला मारलं त्याचा काय दोष असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। जर डाळ खराब असेल तर तुमचं सरकार जबाबदार। संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्यावर हा हल्ला पण केलाय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका ही दुटप्पी असल्याचं गायकवाड म्हणाले। आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे। आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही, मला असं वाटत नाही। तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत। तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता। तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता। पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय। ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती। आज काही उभाटाच्या संजय राऊतने माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे। पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं, तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं। तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली, आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली। ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे, तर त्याची काय मी पर्वा करत नाही। मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही।